नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा त्याच्या अगोदर एक सूचना की पाऊस खूप पडतो आहे, त्यामुळे आपले विद्यार्थी असतील, पाल्य असेल तर यांना शाळेत जायसाठी घाई करू नका. काय 2 दिवस शाळेत गेला नाही तर तो काही सरपंच बनायचा राहून जाईल असं काही होणार नाही. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याची मुलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. सरळ शाळेत पाठवू नका. ठीक आहे, आता विषयाकडे येऊया की चौथी शिष्यवृत्तीमधला जो आपला बुद्धिमत्तेचा जो भाग आहे, याच्यामध्ये हा कूट प्रश्नांचा एक भाग असतो. त्याच्यात हे घटक असतात बघा: रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, कोडे आणि वेन आकृती. याच्यातला हा वेन आकृती हा जो टॉपिक आहे हा स्वतंत्र आणि सोपा आहे त्या मानाने, म्हणून आपण घेतलेला आहे. बघा, बुद्धिमत्तेचा अभ्यास हा स्वतंत्र करण्यापेक्षा इतर विषय जे आहेत, इंग्रजी, गणित, मराठी, यांचा अभ्यास जेवढा चांगला असेल तुमचा, तेवढा बुद्धिमत्ता हा पेपर आपल्याला सोपा जातो, हे लक्षात घ्या. म्हणून फक्त स्वतंत्र बुद्धिमत्ता असा नाही अभ्यास असत, तर सगळ्यांचा मिळून बुद्धिमत्तेचा अभ्यास घडतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय लिहिलंय बघा: वेन आकृती कशासाठी, काय करायचं तिचं. तर इथं मी काही मुलांची नावं दिलेली आहेत. आपल्या वर्गामध्ये काही मुलं असतात बघा, फार नॉटी असतात, खोडकर असतात. तसा एक नॉटी विद्यार्थी पण होता माझ्या वर्गात, आहे माझा आवडता विद्यार्थी आहे. तो विद्यार्थी कोण आहे ते तुम्ही मला सांगायचं कमेंटमध्ये व्हिडिओच्या. ठीक आहे, आता बघा, ही विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकाला कोणता कोणता प्राणी आवडतो असं मी त्यांना प्रश्न विचारला. मग त्यांनी मला सांगितलं, हा प्रदीप, प्रतीक, श्लोक, जितेश. मग एवढ्या सगळ्यांचा हिशोब ठेवणं बघा: वाघ, हत्ती, सिंह. कुणाला वाघ आवडतो, हत्ती, सिंह. परत वाघ 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 किती जणांना आवडतो. नंतर सिंह किती जणांना, काही जण सिंह म्हणतात बरं का, पण शुद्ध उच्चार सिंह आहे, सिंह. हे लक्षात घ्या. आता बोलता बोलता माझ्याकडनं पण सिंह म्हटलं जाईल तर समजून घ्या, सवय पडली. तर हा सिंह. काहींना वाघ आवडतो, सिंह आवडतो, हत्ती आवडतो. आणि एकच विद्यार्थी अचानक काय म्हटला: सर मला डुक्कर आवडतो. का, तर म्हणे तो गाव स्वच्छ ठेवतो म्हणून मला डुक्कर आवडतो. ठीक आहे, ज्याचे त्याचे विचार असतात. आपण आपल्या विषयाकडे येऊया की आता एवढा सगळा हिशोब ठेवण्यासाठी मी एक आयडिया करतो. काय करतो, किती प्राणी आहेत बघू आपण. वाघ एक आहे, 2 नंबर काय, हत्ती एक आहे, परत सिंह. किती प्रकारचे प्राणी आहेत ते बघू आपण: वाघ, सिंह, हत्ती. वाघ, सिंह, वाघ, वाघ, हत्ती, सिंह, वाघ, 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 सिंह, सिंह, वाघ, हत्ती आणि डुक्कर. म्हणजे एकूण 4 प्रकारचे प्राणी आहेत. 4 प्रकारचे प्राणी आहेत. तर मग मी काय करतो, 4 आकृत्या घेतो बघा. या 4 आकृत्या घेतो. हा वर्तुळ घेतो आणि त्याच्यानंतर चौकोन घेतो आणि हा असा एक आकार घेतो. जर मला वेगळे वेगळे दाखवायचे राहिले तर मग मी काय करेल, त्रिकोणाला वाघ नाव देऊन टाकतो, वर्तुळाला हत्ती नाव देतो, चौकोनाला सिंह नाव देतो आणि या पंचकोनाला काय करतो, डुक्कर नाव देतो. आपल्याला वाटतं हा डुक्कर शब्द आपण जनरली कोणाला पण काहीतरी बोलण्यासाठी बोलतो, पण तो पण एक प्राणी आहे नाही का. ठीक आहे, तर मग आता याच्यात सरळ मी काय करतो, वाघ किती आहे ते बघून घेतो. 1 2 3 4 5 6 7, त्याच्यानंतर हा 8 वाघ. 8 विद्यार्थ्यांना वाघ आवडतो. हत्ती किती विद्यार्थ्यांना आवडतो बघू, 1 2, त्याच्यानंतर हा 3 विद्यार्थ्यांना हत्ती आवडतो. सिंह किती विद्यार्थ्यांना आवडतो बघू, इथं हा 1 2, बरोबर ना, 3 4 5 विद्यार्थ्यांना सिंह आवडतो. आणि डुक्कर या एकालाच आवडतो म्हणून मी इथं 1 लिहितो. म्हणजे याला आवडतो म्हणजे त्याने त्याच्यातला गुण बघितला. बरं, आता बघा या ठिकाणी हे एवढी सगळी माहिती या 4 आकृत्यांमध्ये काय झाली, मावली. मी सहज, तुम्ही मला विचारलं, सर वाघ किती मुलांना आवडतो, 8. हत्ती किती ना आवडतो, 3. सिंह किती ना आवडतो, 5. आणि डुक्कर किती विद्यार्थ्याला आवडतो, 1. ही माहिती, एवढी सगळी माहिती या 4 आकृत्यांमध्ये झाली. तर ह्या 4 आकृत्या अजून जर आपण जोडल्या, म्हणजे असं पण होऊ शकतं ना की प्रदीपला वाघ पण आवडू शकतो आणि सिंह पण आवडू शकतो. मग त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस या वेन आकृत्यांचा उपयोग केला जातो. हे प्रश्न जे असतात परीक्षेमध्ये काय असतात, दिसायला मोठे दिसतात, पण आकृती पहिले बघायची आणि नंतर प्रश्न वाचत बसायचा. त्या आकृतीवरनं आपल्याला समजून जातं की काय दिलेलं आहे आकृतीमध्ये. आणि मग नुसतं प्रश्न नजर थोडी अशी फिरवली तर लगेच क्लिक होतो आणि मग उत्तर सोडवणं आपल्याला सोपं जातं. तर मी काय करतो, हे पुसतो आणि
ह्या आकृत्या एकत्र करून कशा लिहायच्या ते आपण बघूया. ठीक आहे. आता इथे हे गणित लिहिलेलं आहे. याच्यात मॅजिक वर्ड्स जे आपण मागच्या गणिताच्या व्हिडिओत पाहिले तसे याच्यात सुद्धा काही मॅजिक वर्ड्स आहेत. काय? फक्त, एकूण, सामायिक आणि मिळून हे 4 शब्द आहेत. आणि जसं जसं गणित आपण सोडू तसे दुसरे पण कळतील. बघा या ठिकाणी वेग आकृती सोडवताना पूर्ण प्रश्न वाचत बसायचा नाही. म्हणजे हे जे आहे ना काय दिले ते बघायचं. आता हे त्यावरून प्रश्नांची उत्तर द्या, हे वाचायची काही गरज नाही आपल्याला, बरोबर ना. एक्स्ट्रा काही सूचना असेल तर तेवढी बघायची, त्यावर प्रश्नांची उत्तर द्या. आणि चौथीसाठी बरं का, चौथीसाठी याच्यात काही जास्त फसवे देणार नाही, सोपं राहील. 7वीला थोडंसं ट्रिकी राहील, त्यावेळेस पूर्ण प्रश्न वाचा व्यवस्थित बरं. कारण की इथं बघा काय दिलं, आकृतीत विद्यार्थ्यांना आवडणारे प्राणी दिलेले आहेत. आकृतीत विद्यार्थ्यांना आवडणारे प्राणी दिलेले आहेत, त्यावरून प्रश्नांची हे सोडा. डायरेक्ट प्रश्न वाचा. किती विद्यार्थ्यांना फक्त वाघ आवडतो? आता काय ना वाटेल की सर हे चुकीचं सांगताय तुम्ही, पूर्ण वाचायचं नाही. असं नाही, पूर्ण वाचायचं नाही. महत्वाचं जे आहे ना ते वाचून घ्यायचं पटकन, हे लक्षात घ्या. आता किती विद्यार्थ्यांना फक्त वाघ आवडतो? काय म्हटलंय? फक्त वाघ आवडतो. तर वाघासाठी कोणतं चिन्ह आहे, कोणतं घेतलेलं आहे बघा, वर्तुळ घेतलंय वाघासाठी, हत्तीसाठी त्रिकोण आहे आणि आयत जो आहे हा सिंहासाठी आहे. तर मग याने विचारलं फक्त वाघ. आता वाघाचं वर्तुळ आहे, मग वर्तुळातले सगळे घेऊ का आपण? नाही. जर 6 घेतला तर तो त्रिकोणात सुद्धा आहे आणि 7 घेतला तर तो आयतात सुद्धा आहे. याचा अर्थ काय? हा 6 जो आहे ना, या विद्यार्थ्यांना हत्ती पण आवडतो कारण तो त्रिकोणात आहे, आणि त्यांना वाघ पण आवडतो कारण ते वर्तुळात आहे. आणि इथं 7 बघितलं तर हे 7 विद्यार्थी जे त्यांना सिंह पण आवडतो आणि वाघ पण आवडतो. पण आपल्याला काय विचारलं? फक्त वाघ आवडणार. मग फक्त वाघ आवडणार म्हणजे फक्त वर्तुळात असलेला अंक घ्यावा लागेल. म्हणजे किती उत्तर येणार आपलं? 5. त्यानंतर पुढचा प्रश्न, किती विद्यार्थ्यांना फक्त हत्ती आवडतो? मग तेच लॉजिक लावायचं. फक्त हत्ती म्हणजे फक्त त्रिकोणात असणारा अंक 3, हे चालणार नाही कारण की हे दुसऱ्या आकृतीत पण आहे, म्हणून फक्त हत्ती, म्हणून याचं उत्तर येणार 3. आता बघा एक प्रश्न अजून इथं, किती विद्यार्थ्यांना वाघ व सिंह दोन्ही प्राणी आवडतात? मग आता आपल्याला बघायचं वाघ आणि सिंह या दोन्ही आकृत्यांमध्ये असलेला अंक शोधावा लागेल. वाघ आणि सिंह, वाघ कोणता आहे? वर्तुळ. सिंह कोणता आहे? मग दोघांमध्ये असणारा अंक इथे एकच आहे, हा 7. म्हणजे तसे किती विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थी आहेत ज्यांना हे दोन्ही प्राणी आवडतात? तर 7. आता अजून मी काही प्रश्न विचारतो बघा. 5 हा अंक काय दर्शवतो? असा जर मी प्रश्न विचारला, 5 अंक काय दर्शवतो? तर बघायचं 5 हा अंक फक्त आयतात आहे. मग तो काय दाखवतो? की फक्त सिंह आवडणारे जे विद्यार्थी आहेत ते दाखवतो हा 5 अंक, बरोबर. नंतर हा 3 अंक काय दर्शवतो? ज्यांना फक्त हत्ती आवडतो अशी विद्यार्थ्यांची संख्या दाखवतो. हा 5 काय दाखवतो? ज्यांना फक्त वाघ आवडतो अशा विद्यार्थ्यांची संख्या. त्यानंतर हा 6 काय दाखवतो? ज्या विद्यार्थ्यांना हत्ती पण आवडतो आणि वाघ पण आवडतो असे एकूण 6 विद्यार्थी हे ते दाखवतो, बरोबर. त्यानंतर हा 7 ज्या विद्यार्थ्यांना वाघ आवडतो आणि ज्या विद्यार्थ्यांना सिंह आवडतो असे विद्यार्थी दाखवतात. तर अशा पद्धतीचे काही प्रश्न याच्यात राहतील. अजून एक प्रकारचा प्रश्न असतो बघा, एका आकृतीमध्ये अशा 2 आकृत्या समाविष्ट असतील समजा, तर याच्यात काय झालं, जर पहिला जो गट असेल त्याच्यामध्ये दुसरे गट समाविष्ट होतात. उदाहरण देतो मी, महिने बघा, महिने, आठवडे आणि वार असं जर घेतलं तर आपल्याला एक गोष्ट कळेल की महिन्यांमध्ये आठवडे असतात, आठवड्यांच्या मध्ये वार असतात. मग इथं कसं येईल बघा, हे पहिलं जे वर्तुळ येईल हे कोणतं येईल? महिन्यांचं येईल, बरोबर. हे दुसरं जे वर्तुळ येईल हे कशाचं येईल? आठवड्यांचं येईल. आणि हे तिसरं मधलं जे वर्तुळ येईल हे कशाचं येईल? वारांचं येईल. कारण की महिन्यामध्ये आठवडे असतात, आठवड्यामध्ये वार असतात. याचे जर आपण अजून एखादं वाढवायचं ठरवलं वर्तुळ, तर सुरुवातीला आपण इथं वर्ष जर घेतलं, वर्ष, तर अजून एक वर्तुळ आपण वाढवू शकतो. कारण की वर्षामध्येच महिने असतात, महिन्यामध्ये आठवडे असतात, आठवड्यामध्ये वार असतात, बरोबर. आणि याच्यात तुम्हाला वाटलं की वारामध्ये सर अजून वाढवायचे का, तर तास येऊ शकतात त्याच्यात समजा, बरोबर ना. पण ते एवढं काही खोलात जाऊ नका, हे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी असं गणित घेतलंय. जर अजून घेतलं अशा प्रकारे तर संख्या
समसंख्या, विषम संख्या हे जर घेतलं आपण बघा इथं हे अशा याच्यात नैसर्गिक संख्या म्हणजे त्याला मोज संख्या म्हणतो आपण, नैसर्गिक संख्या. आता मी तुम्हाला बोललो बघा सुरुवातीला बुद्धिमत्तेचा अभ्यास जो असतो हा सगळा एकत्र अभ्यास असतो. आता हे गणिताचं उदाहरण आहे पण ते या बिनाकृतीमध्ये आलं. कसं बघा, नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर समसंख्या, विषम संख्या. मग हा वरचा वर्तुळ जो घेतला हा नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात, 1 पासून. त्यांनाच मोज संख्या असं पण म्हणतात, ज्या मोजण्यासाठी वापरतात. बरं का, आपण दुकानात जाऊन असं नाही म्हणू शकत हे घ्या 0 रुपये आणि मला एक चॉकलेट द्या, तो कानाखाली देईल, चॉकलेट नाही देणार. मोज संख्या ज्या व्यवहारामध्ये आपण वापरतो मोजण्यासाठी त्यांना नैसर्गिक संख्या, त्याच्यात समविषम. मग बघितलं हा जर मोठा वर्तुळ नैसर्गिक संख्यांचा घेतला तर त्याच्यामध्ये ह्या काय ना समसंख्या आणि ह्या काय ना विषम संख्या. मग ह्या उरलेल्यामध्ये येतील समविषम सोडून बाकीच्या सगळे येतील संयुक्त संख्या, बरोबर ना, मूळ संख्या त्या. मग याच्यात सम आणि विषम तर हे सुद्धा याच्यात समाविष्ट होऊन जातं. याच्यात आणि याच्यात फरक काय बघा, याच्यामध्ये एकामध्ये एक, एकामध्ये एक, पण याच्यात 2 वेगळे आहेत. कारण सम आणि विषम संख्या वेगळ्या असतात पण त्या दोन्ही नैसर्गिक संख्या असतात म्हणून हे 2 वेगळे घेतले आहेत आणि इथं एकामध्ये एक घेतलेले. अशा प्रकारचं सुद्धा गणित तुम्हाला राहू शकतं. त्यामुळे अशा प्रकारचे गणित आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअपला मी टाकेल. हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. ज्यांना आपल्या व्हॉट्सअपमध्ये यायचं असेल व्हिडिओ खाली किंवा ग्रुपवरच्या कोणत्याही व्हिडिओ खाली लिंक अशी कमेंट करा. आणि ज्यांना माहित नाही त्यांनी हे बघा युट्यूबवर जाऊन हे सर्च करायचं @विजय साळवे 3451 शोधायचं, सबस्क्राईब करायचं आणि तिथं लिंक अशी कमेंट केली की तुम्हाला बरोबर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटून जाईल. धन्यवाद.